आणि थेट जाऊयात मनसेचे अभिजित पानसे बोलतायत तिथे। आपण बघतोय अभिजित पानसे यांच्या बाजूला मोठा गराडा पडलेला आहे। सगळे मराठी एकीकरण समितीचे लोक इथे जमलेले आहेत आणि हातामध्ये फलक घेतलेला आहे। मुलुंडमध्ये मराठी तरुणावरती झालेल्या मारहाणीचा त्यावरती उल्लेख करण्यात आलेला आहे। अभिजित पानसे तिथे बोलतायत, जाऊयात। देखील मोठ्या संख्येने पोलीस जमा झालेले आहेत आणि या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस जमलेले आहेत। मात्र प्रचंड मोठा जनसमुदाय हा इथे आपल्याला पाहायला मिळतोय। एरवी आपण जर बघितलं केतनजी तर तुम्हाला कुठलं आंदोलन केल्यानंतर पोलीस चौकीमध्ये जाण्याची सवय, आज चक्क बँक्वेटमध्ये। काय ना, सरकारची मेहरबानी आहे। सरकार मारवाड्यांच्या सोबत आहे ना, म्हणून या सगळ्या मारवाडी गोष्टींचा वापर करते। अजून काय संतोषजी, एकूण तुम्ही आंदोलनासाठी आला होता, तुम्हाला खासगी या ठिकाणच्या परिवहन विभागाच्या बसमधनं आणण्यात आलंय, बँक्वेट हॉलमध्ये खातिरदारी आहे। कसं आहे की मोर्चा चिरडण्याचा यांनी प्रयत्न केला, त्याकरता सगळीकडून म्हणजे मीच नाही, सगळा मराठी माणूस आता जागा झालेला आहे आणि सगळा मराठी माणूस आता एकवटतो आहे आणि तो मीराई भाईंदरच्या दिशेने निघालाय। हे कुठे कुठे अडवणार त्याला। आणि प्रताप सरनाईक बोलतायत, थेट तिथे जाऊयात। हिम्मत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी। हिम्मत असेल तर मंत्री प्रताप सरनाईकला पोलिसांनी अटक करून दाखवावी असं म्हटलेलं आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक रोष व्यक्त केलेला होता या संपूर्ण प्रकरणानंतर। माझ्याच प्रभागामध्ये घडलेली ही घटना असं त्यांचं म्हणणं होतं। दिवसभर थांबणार नाहीये। सर्व ठिकाणाहून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते निघालेले आहेत। याचा त्रास सरकारला भोगावा लागणार आजचा दिवसभर। आपण बघतोय त्या ठिकाणी सरकारला याचा त्रास भोगावा लागणार असं सांगितलं जातंय। मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे मुंबईमधनं आलेले आहेत। संदीप, आता सरकार झुकलेलं आहे, मराठी माणसाच्या पुढे सरकार झुकलेलं आहे, त्यांना ही परवानगी द्यावीच लागेल। आम्ही मोर्चा काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। जर इतर लोकांना तुम्ही मोर्चाला परवानगी न देता त्यांना जर संरक्षण देता तर मराठी माणूस रस्त्यावर असंच उतरेल। आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना धरपकड झाली आहे। पाऊल काय असेल तुमचं? पब्लिक मागे येतील चला। अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही मोर्चाचा रूट ठरवलेला होता त्याच पद्धतीने हा मोर्चा चालेल आणि स्टेशनपर्यंत हा मोर्चा नेला जाईल। हा सगळा निषेध, हा पूर्णपणे निषेध मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून करायचं ठरवलेलं आहे, तो आम्ही करणार। नक्कीच ज्या प्रमाणे मोर्चा ठरला होता तसाच निघेल, त्याच रूटने जाणार आहे आणि स्टेशन मीरा भाईंदर स्थानकापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आपण पाहू शकता मनसेचे आक्रमक होऊन सर्व पदाधिकारी मोर्चात सुरू झालेले आहेत।